अकोल्यात मावळत्या वर्षाचा शेवट रक्तरंजित ठरला आहे। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कृषीनगरमध्ये तंबाखू मागितल्याच्या वादातून एका युवकावर लोखंडी सळईने हल्ला करण्यात आला असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे। नवीन वर्षाच्या स्वागताआधीच अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात बुधवारी रात्री उशिरा तंबाखू मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात बुधवारी रात्री उशिरा तंबाखू मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मृतकाचे नाव संतोष भगवंत घावडे, वय वर्ष 41, राहणार लेबर कॉलनी कृषीनगर, राजेश किराणा दुकानाजवळ असे आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राम कैलास गिराम, वय वर्ष 28, राहणार हनुमान मंदिराजवळ 22 नंबर शाळा परिसर याने संतोष घावडे यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने जोरदार वार केला। हल्ल्यानंतर संतोष घावडे रक्ताच्या थारोड्यात कोसळले। घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमी अवस्थेत संतोष घावडे यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेनंतर कृषीनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी आरोपी राम गिराम याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत।